पेत्राचं पहिलं पत्र याचा 3रा अध्याय त्याचं 9वं वचन जर वाचू तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की निंदेबद्दल निंदा करू नका, शापाबद्दल शाप देऊ नका, तर उलट आशीर्वाद द्या, कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण केलेलं आहे. निश्चितपणे परमेश्वर आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही की ज्यावेळी आपण परमेश्वराला प्रसन्न करतो. आणि म्हणूनच इफिस्कराच्या पत्रामध्ये 5 अध्याय त्याच्या 10व्या वचनामध्ये इफिसच्या मंडळीला पौलाने असं म्हटलेलं आहे की प्रभूला काय संतोषकारक आहे त्याची पारख करा. या जगामध्ये आपण हे पारखून घेतलं पाहिजे की आपला परमेश्वर हा कशाने प्रसन्न होईल. जसं आपण काही दिवसापासून आपण हे पाहत आहोत की परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. सर्वात आधी आपण पाहिलं मिखाच्या पुस्तकामध्ये 6व्या अध्यायाच्या 6 ते 8 वचनामध्ये मिखाने असं म्हटलेलं आहे की मी काय घेऊन परमेश्वरासमोर जाऊ, परात्पर देवाला नमस्कार कसा घालू, हजारो येडके तेलाच्या दशसहस्त्र नद्या यांनी परमेश्वराला संतोष होईल काय, माझ्या जीवाने केलेल्या पातकाबद्दल मी आपलं पोटचं फळ देऊ का. या ठिकाणी परमेश्वर त्याला म्हणत आहे की हे मनुष्या बरं काय ते त्याने तुला दाखवलेलं आहे. नीतीने वागणं, आवडीने दया करणं आणि परमेश्वराच्या समागमामध्ये नम्र भावाने चालणं, या वाचून परमेश्वर तुझ्याकडे काय मागतो. मिखा 6 अध्यायाच्या 8 वचनामध्ये परमेश्वर आम्हाला हे सांगत आहे, नीतीने वागणं, आवडीने दया करणं आणि देवाच्या समागमामध्ये नम्र भावाने चालणं, या वाचून परमेश्वर आपल्याकडे काय मागतो. स्तोत्राच्या पुस्तकामध्ये 16व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये परमेश्वर असं म्हणत आहे की पृथ्वीवरील पवित्र जन हेच श्रेष्ठ आहेत आणि त्यांच्या ठाई माझा सगळा संतोष आहे. जे लोक ह्या जगामध्ये स्वतःला पवित्र आणि शुद्ध ठेवतात अशा लोकांविषयी परमेश्वर नेहमीच प्रसन्न राहतो. कारण पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये 1 अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये लिहिलं आहे, परमेश्वर त्या ठिकाणी असं म्हणत आहे की तुम्ही पवित्र असा, कारण मी तुमचा देव परमेश्वर पवित्र आहे. लेवीच्या पुस्तकामध्ये 19 अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये परमेश्वर आम्हाला हेच सांगत आहे की तुम्ही पवित्र असा, कारण मी तुमचा देव पवित्र आहे. बायबल आम्हाला हे सांगतं, स्वर्गामध्ये परमेश्वराची आराधना करणारे जे करुबीम आहेत, जे सराफिम दूत आहेत, जे अंगभर डोळे असलेले 4 प्राणी आहेत, ते नेहमीच रात्रंदिवस परमेश्वराची आराधना करत आहेत. आणि ते आराधना करत असताना एकच शब्द प्रामुख्याने ते वापरत आहेत आणि तो शब्द आहे पवित्र पवित्र पवित्र. या ठिकाणी आपण पाहतो की आपला जो परमेश्वर आहे हा पवित्र आहे आणि म्हणून त्याच्या उपासकांनी त्याची उपासना ही पवित्रतेच्या शोभेने करावी असं बायबल आम्हाला सांगतं. स्तोत्राच्या 29 अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये, 96 अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये आपण पाहिलेलं आहे की आपला परमेश्वर हा पवित्र आहे आणि त्याची उपासना करत असताना आपण पावित्र्याने युक्त होऊन त्याची उपासना आपण करावी. कारण पृथ्वीवरील पवित्र जन हेच श्रेष्ठ आहेत आणि त्यांच्या ठाई माझा सगळा संतोष आहे असं परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे. आणि म्हणून स्वतःला पवित्र करणं हे फार महत्त्वाचं आहे. बायबल आम्हाला सांगतं की परमेश्वराने आम्हाला 3 गोष्टी दिलेल्या आहेत. आम्हाला 3 प्रकारे परमेश्वर पवित्र आणि शुद्ध करू शकतो. जर आपण आपली इच्छा असेल तर बायबल आम्हाला सांगतं, योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 1 अध्यायाच्या 7 वचनामध्ये लिहिलं आहे, येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. सुरुवात केलेली आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने. कारण 2000 वर्षापूर्वी आम्हाला शुद्ध आणि पवित्र करण्यासाठी, आम्हाला त्याचं राज्य आणि त्याचं याजक बनवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं आपलं स्वतःचं रक्त सांडलेलं आहे. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये 1 अध्याय 5 आणि 6 वचन जर आपण वाचू तर या 5 आणि 6 वचनामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी रक्त सांडलेलं आहे आणि त्या रक्ताने त्याने आम्हाला, त्या रक्ताच्या द्वारे त्याने आम्हाला त्याचं राज्य बनवलेलं आहे आणि त्याचं याजक आम्हाला बनवलेलं आहे. बायबल आम्हाला सांगतं की राज्य जर आहे तर ते शुद्ध असलं पाहिजे आणि याजक जर असतील तर ते देखील परमेश्वराच्या दृष्टीने
शुद्ध असले पाहिजे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. 2000 वर्षापूर्वी त्या रक्ताने त्याने आपल्याला शुद्ध केलेलं आहे. पेत्राने आपल्या पहिल्या पत्रामध्ये आणि पहिल्या अध्यायाच्या 18 वचनामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निर्दोष आणि निष्कलंक कोकरा असा जो ख्रिस्त याच्या मोलवान रक्ताने तुम्ही मुक्त झालेले आहात. येशूने त्याचं रक्त आमच्यासाठी सांडलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला शुद्धता मिळालेली आहे. परंतु ही शुद्धता टिकवण्यासाठी आम्हाला दुसरी गोष्ट करण्याची गरज आहे आणि ती गोष्ट ही आहे की नेहमीच आम्ही परमेश्वराच्या वचनामध्ये असलं पाहिजे. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 15 अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, जे वचन तुम्ही ऐकता त्या वचनाच्या द्वारे तुम्ही शुद्ध झालाच आहात. देवानं आमच्या शुद्धतेसाठी त्याचं पवित्र वचन आम्हाला दिलेलं आहे आणि या वचनाच्या द्वारे आम्ही शुद्ध होतो. इफिस्कराच्या पत्रामध्ये 5 अध्यायाच्या 26 वचनामध्ये बायबल आम्हाला सांगतं की त्याने तिला म्हणजे मंडळीला वचनाचं जलस्नान दिलेलं आहे, अशा हेतूने की तिला कुठल्याही प्रकारची डाग किंवा सुरकुती असू नये, तर ती निर्दोष, निष्कलंक आणि पवित्र असावी. पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं की परमेश्वराचं जे वचन आहे ते आम्हाला नेहमी शुद्ध करत असतं. स्तोत्र संहितेच्या पुस्तकामध्ये 119 अध्यायाच्या 9व्या आणि 11व्या वचनामध्ये जर आपण वाचू तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील, तर हे परमेश्वरा तुझ्या वचनाचं पालन केल्याने तो आपला वर्तनक्रम शुद्ध राखील. ज्या लोकांना देवाचं वचन प्राप्त झालेलं आहे, जे तरुण परमेश्वराच्या वचनामध्ये राहतात, ते स्वतःला नेहमीच वचनाच्या द्वारे शुद्ध करू शकतात. कारण तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील, तर हे परमेश्वरा तुझ्या वचनाच्या पाळल्याने. पुढं वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, स्तोत्रकर्ता 119 अध्याय आणि त्याच्या 11व्या वचनामध्ये असं म्हणत आहे की तुझ्या विरुद्ध मी पाप करू नये म्हणून तुझं वचन हे माझ्या अंतःकरणामध्ये मी जपून ठेवलेलं आहे. परमेश्वराचं वचन आपल्याला शुद्ध करतं आणि म्हणून परमेश्वराची उपासना करत असताना परमेश्वर अशा लोकांकडे पाहत आहे की जे लोक पवित्र आहे. स्तोत्राच्या 16 अध्यायाच्या 3 वचनामध्ये लिहिलेलं आहे, पृथ्वीवरील पवित्र जन हेच श्रेष्ठ आहेत आणि त्यांच्या ठाई माझा सगळा संतोष आहे. परमेश्वर त्या लोकांवर प्रसन्न होतो जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध झालेले आहेत, जे लोक परमेश्वराच्या वचनामध्ये राहतात, अशा लोकांवर परमेश्वर संतुष्ट असतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं आणि ते आहे देवाच्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन. देवानं त्याचा पवित्र आत्मा आम्हाला यासाठी दिलेला आहे की आम्ही त्याच्या मार्गाने चालावं. गलतीकराच्या पत्रामध्ये 5 अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये संत पौलाने असं म्हटलेलं आहे, मी तर असं म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना जी आहे हे आत्म्याच्या विरोधामध्ये आहे आणि आत्मा जो आहे हा देहवासनेच्या विरोधात आहे. आणि म्हणून आपल्याला शुद्ध राखण्यासाठी, आपल्याला पवित्र राखण्यासाठी देवानं त्याचा पवित्र आत्मा जो आहे तो आपल्याला दिलेला आहे. येशूचं रक्त त्याने आमच्यासाठी दिलेलं आहे, त्याचं वचन त्याने आमच्यासाठी दिलेलं आहे आणि आम्हाला शुद्ध करण्यासाठी देवानं त्याचा पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे. या 3 महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, तरच आपल्याला परमेश्वराला प्रसन्न करता येईल, तरच आपल्याला शुद्ध आणि पवित्र जीवन हे जगता येईल. कारण पृथ्वीवरील पवित्र जन हेच श्रेष्ठ आहेत आणि त्यांच्या ठाई माझा सगळा संतोष आहे असं परमेश्वर म्हणत आहे. म्हणून परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी परमेश्वराची स्तुती आराधना करत असताना तो स्तुती आराधना कुणाची स्वीकारणार, जे लोक त्याला नेहमीच पवित्रतेच्या शोभेने त्याची आराधना करत असतात, अशा लोकांवर परमेश्वर प्रसन्न असतो. बायबल आम्हाला सांगतं की काही गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीत आणि त्या गोष्टी आपण आपल्या जीवनामधून काढून टाकणं फार गरजेचं आहे. रोमकराच्या पत्रामध्ये 8 अध्यायाच्या 6 वचनामध्ये लिहिलं आहे की देहाचं चिंतन हे मरण आहे, परंतु आत्म्याचं चिंतन म्हणजे जीवन आणि शांती आहे. आपण ती वचनं वाचूया आणि त्यावर आपण आज मनन करणार आहोत. या ठिकाणी संत पौलाने रोमच्या पत्रामध्ये
आणि त्याच्या 8व्या अध्यायाच्या 6 आणि 7 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे आपण ते वाचूया. कारण देह स्वभावाचे चिंतन कारण देह स्वभावाचं चिंतन हे मरण, हे मरण, पण आत्म्याचे चिंतन परंतु आत्म्याचं चिंतन हे जीवन व शांती जीवन आहे. आणि शांती आहे. पुढचं वचन. कारण देह स्वभावाचे चिंतन कारण देह स्वभावाचं चिंतन हे देवाबरोबर वैर हे आहे. देवाबरोबर वैर आहे. ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन ते नाही देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत आणि नाही. त्याला तसं होता येत नाही. पुढचं वचन. जे देहाच्या अधीन जे आहे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करिता त्यांना येत नाही. देवाला प्रसन्न करता येत नाही. जे लोक देहाच्या अधीन आहेत त्या लोकांना परमेश्वराला कधीच प्रसन्न करता येत नाही. बायबल आम्हाला हे सांगतं की आपण आत्म्याच्या अधीन असावं, कारण आत्म्याचं जे चिंतन आहे ते जीवन आणि शांती आहे. परंतु पुढच्या वचनामध्ये जर आपण पाहू की जे लोक देहाच्या अधीन आहेत त्यांना परमेश्वराला कधीच प्रसन्न करता येत नाही. परमेश्वर आमच्यावर प्रसन्न होत नाही कारण आम्ही देहाच्या अधीन आहोत. बऱ्याच वेळा आपण देहाची चिंतन जास्त करत असतो आणि देहाचं जे चिंतन आहे ते देवाबरोबर वैर आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं मत्तयकृत शुभवर्तमानामध्ये 6वा अध्याय त्याच्या 25 ते 34 वचनामध्ये जर आपण वाचू तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलेलं आहे की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावं आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावं याची चिंता करत बसू नका, कारण अन्नापेक्षा जीव महत्त्वाचा आहे आणि वस्त्रापेक्षा शरीर महत्त्वाचं आहे. या ठिकाणी प्रभू आपल्याला काय सांगत आहे की अन्नापेक्षा जीव महत्त्वाचा आहे. स्तोत्रसंहितेच्या पुस्तकामध्ये अध्याय नंबर 103 जर आपण वाचला तर ह्या 103 अध्यायामध्ये स्तोत्रकर्ता असं म्हणत आहे, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. का? कारण तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो आणि तो तुझा जीव विनाश गर्तेतून उद्धारतो. दया आणि करुणा यांचा तुला तो मुकुट घालतो, म्हणूनच तुझं तारुण्य हे गरुडासारखं नवं होतं. बायबल आम्हाला हे सांगतं की आपण आपल्या जीवाने परमेश्वराचा धन्यवाद केला पाहिजे, कारण अन्नापेक्षा जीव महत्त्वाचा आहे. येशू ख्रिस्तानं मत्तयचं शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि त्याच्या 31 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की काय खावं, काय प्यावं आणि काय पांघरावं याची चिंता करत बसू नका, कारण ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करतात. या सर्वांची तुम्हाला गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. प्रथम त्याचं राज्य, त्याचं नीतिमत्व मिळवण्याची खटपट करा, म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील. बऱ्याच वेळा आपण आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावं याची आपण जास्त चिंता करतो. आणि दुसरी गोष्ट प्रभू असं म्हणत आहे की वस्त्राविषयी चिंता का करता, कारण वस्त्रापेक्षा शरीर अतिशय महत्त्वाचं आहे. करिंथकराच्या पहिल्या पत्रामध्ये 3 अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये लिहिलं आहे की तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे आणि तुमच्या शरीरामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही का? जर आपण ते वचन वाचलं तर आपल्याला समजेल की तुमचं जे शरीर आहे हे देवाचं मंदिर आहे. तुम्ही देवाचं मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही का? करिंथकराच्या पहिल्या पत्रामध्ये 6व्या अध्यायाच्या 19 आणि 20 वचनामध्ये लिहिलं आहे की तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे आणि देवाचा आत्मा तुम्हाला त्याच्यापासून मिळालेला आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही का? तुम्ही स्वतःचे मालक नाही, तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात आणि म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचा गौरव करा. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जे अल्पविश्वासी आहे त्या लोकांच्या सोबत बोलत आहे. तो असं म्हणत आहे की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावं आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावं याची चिंता करत बसू नका, कारण अन्नापेक्षा जीव महत्त्वाचा आहे आणि वस्त्रापेक्षा शरीर महत्त्वाचं आहे. आणि मग पुढं प्रभू म्हणतो, आकाशातील पाखरांकडे निरखून पहा, ते पेरत नाहीत, कापत नाहीत किंवा कोठारामध्ये साठवत नाही, त्यांना जर स्वर्गीय पिता देतो तर अहो अल्पविश्वासांनो तो तुम्हाला किती विशेष करून देईल. पक्ष्यांपेक्षा माणसाचं जे मोल आहे ते अतिशय मोठं मोल आहे, कारण मनुष्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं आपलं मोलवान रक्त सांडलेलं आहे. स्तोत्राच्या पुस्तकामध्ये
49 अध्यायाच्या 7 वचनामध्ये जर आपण वाचू तर त्या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं की मनुष्याच्या जीवाची खंडणी एवढी मोठी आहे की किती भरत राहिलं तरी ती अपुरी आहे. आणि म्हणून कोणत्याही मनुष्याला आपल्या भावाला मुक्त करता येत नाही. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला आणि मार्काच्या शुभवर्तमानामध्ये 10व्या अध्यायाच्या 45 वचनामध्ये प्रभू येशू म्हणतो की मी सेवा करून घ्यायला नाही तर सेवा करायला आणि पुष्कळांच्या पापासाठी आपला जीव हा खंडणी म्हणून अर्पण करण्यासाठी आलेलो आहे. जीव अतिशय महत्त्वाचा आहे. बायबल आम्हाला हे सांगतं की परमेश्वराने आमच्यामध्ये जीव ठेवलेला आहे आणि म्हणून अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे. ज्यास आपण काय खावं, काय प्यावं आणि काय पांघरावं याची जेव्हा आम्ही चिंता करतो तेव्हा आम्ही त्याला देहाचं चिंतन असं म्हणतो. आणि देहाचं जे चिंतन आहे हे देवाबरोबर वैर आहे. आणि जे देहाचे चिंतन करणारे लोक आहेत अशा लोकांना परमेश्वराला कधीच प्रसन्न करता येत नाही. बऱ्याच वेळा आपण आपल्या शरीराची खूप काळजी करतो. काळजी घेणं अवश्य आहे कारण शरीर देवाचं मंदिर आहे. परंतु आपण आपल्या आत्म्यापेक्षा आपल्या शरीराला खूप महत्त्व देतो. बायबल आम्हाला हे सांगतं की देवानं ह्या शरीरामध्ये त्याचा आत्मा ठेवलेला आहे हे आपण नेहमी विसरून जातो. आणि म्हणून करिंथकराच्या पत्रामध्ये 3 अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये बायबल आम्हाला काय सांगतं आपण तिथं वाचूया. करिंथकरास पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याचं 16वं वचन. तुम्ही देवाचे मंदिर आहात तुम्ही देवाचं मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास आणि करीतो तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हास ठाऊक हे नाही तुम्हाला काय? ठाऊक नाही का? 6वा अध्याय 19 आणि 20 वचन. तुमचे शरीर तुमचं शरीर तुम्हामध्ये वसणारा आणि तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र जो आत्मा पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला देवापासून आहे, तुम्हाला मिळालेला आहे त्याचे मंदिर आहे त्याचे मंदिर आहात हे तुम्हास ठाऊक हे नाही तुम्हाला काय? ठाऊक नाही का? आणि तुम्ही स्वतःचे आणि मालक तुम्ही नाही स्वतःचे मालक नाहीत कारण तुम्ही मोलाने कारण विकत तुम्ही घेतलेले मोलाने आहात. विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपल्या म्हणून तुम्ही शरीराने आपल्या शरीराने देवाचे गौरव देवाचं करा. गौरव करा. या ठिकाणी आपण पाहतो की अन्नापेक्षा जीव महत्वाचा आहे आणि वस्त्रापेक्षा शरीर महत्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे की कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. चिंता जी आहे ही चिंता ज्यावेळेस आपण देहाचं चिंतन करतो तेव्हा ते देवाबरोबर वैर असतं आणि देहाचं चिंतन करणाऱ्या लोकांवर परमेश्वर कधीच प्रसन्न नसतो. चांगली गोष्ट ही आहे की परमेश्वराने आम्हाला हे शरीर दिलेलं आहे परंतु आम्ही हे विसरून जातो की या शरीरामध्ये देवाचा आत्मा वस्ती करत आहे आणि देवाच्या आत्म्याकडं आपण लक्ष देत नाही. बायबल आम्हाला हे सांगतं की आपण नेहमीच परमेश्वराच्या जो आत्मा त्याने आपल्याला दिलेला आहे त्याचं चिंतन करणं आपल्यासाठी आवश्यक आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आपण हे पाहत आहोत की देहाचं चिंतन करणाऱ्या मनुष्याला कधीच परमेश्वराला प्रसन्न करता येत नाही. परमेश्वर कोणावर प्रसन्न होतो? जे लोक आत्म्याच्या प्रेरणेने चालतात. आपण वचनामध्ये वाचलेलं आहे गलतीकराच्या पत्रामध्ये आणि त्याच्या 5 अध्यायाच्या 16 वचनामध्ये आपण वाचलेलं आहे. संत पौलाने असं लिहिलेलं आहे, मी तर असं म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. आम्हाला शुद्ध ठेवण्यासाठी आम्हाला पवित्र ठेवण्यासाठी देवानं त्याचा पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे आणि ह्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने ज्यावेळी आम्ही चालतो त्यावेळी आम्हाला परमेश्वराला प्रसन्न करता येतं. परंतु जेव्हा आम्ही देहाचं चिंतन करतो आम्ही दैहिक गोष्टीकडे ज्यावेळेस लक्ष देतो अशा वेळी परमेश्वर आमच्यावर प्रसन्न होत नाही. आणि म्हणून या जगामध्ये असताना आपलं एक काम आहे आणि ते काम हे आहे की आपण परमेश्वराला प्रसन्न करावं. परमेश्वर आम्ही ज्यावेळेस परमेश्वराच्या आराधनेमध्ये येतो स्तुतीमध्ये येतो तेव्हा आम्ही पावित्र्याने युक्त होऊन त्याची आराधना करावी कारण पवित्रतेच्या शोभेने केलेली आराधना परमेश्वर ऐकतो आणि त्यावर तो प्रसन्न होतो. दुसरी गोष्ट ही आहे की देवानं आम्हाला पवित्र होण्यासाठी त्याने त्याचं प्रभू येशूचं रक्त आमच्यासाठी दिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं वचन आम्हाला दिलेलं आहे आणि आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तानं त्याचा पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे. याद्वारे आम्ही शुद्ध होतो, आम्ही पवित्र होतो आणि त्यावेळीच आम्हाला परमेश्वराला प्रसन्न करता येतं. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टीमुळं परमेश्वर प्रसन्न होतो. आणखीन एका गोष्टीकडे आपण लक्ष देऊया. स्तोत्रसंहितेचं पुस्तक याचा 147 अध्याय आणि त्याचं 11वं वचन
हे जे वचन आपण वाचतो त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की जे परमेश्वराचं भय धरतात आणि जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात अशांवर परमेश्वर प्रसन्न होतो. या ठिकाणी आपण ते स्तोत्र संहितेच्या पुस्तकामध्ये 147 अध्याय त्याचा 11व्या वचनातून आपण वाचूया. जे परमेश्वराचे भय धरितात, जे परमेश्वराचं भय धरतात, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा जे करितात, त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात त्यांच्यावर तो संतुष्ट त्यांच्यावर होतो. तो संतुष्ट होतो. या ठिकाणी आणखीन एक गोष्ट आहे की ज्यामुळे परमेश्वर आमच्यावर प्रसन्न होतो. त्यामध्ये लिहिलेलं आहे, या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो की जे परमेश्वराचं भय धरतात त्यांच्यावर परमेश्वर प्रसन्न होतो आणि जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात त्यावर परमेश्वर प्रसन्न होतो. देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत ज्या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेल्या आहेत. त्यापैकी ही एक आणखीन महत्त्वाची गोष्ट आहे की जे परमेश्वराचं भय धरतात. बायबल आम्हाला सांगतं की परमेश्वराचं जे भय आहे हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये 1 अध्यायाच्या 7 वचनामध्ये लिहिलं आहे की परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. मनुष्य ज्ञानी असल्याने परमेश्वराला प्रसन्नता मिळते. बायबल आम्हाला सांगतं की ज्यावेळी परमेश्वराकडं शल्मोनाने काय मागितलं, शल्मोनाने परमेश्वराकडं ज्ञान मागितलं, परमेश्वराकडं त्याने समंजसपणा मागितला आणि परमेश्वराकडं त्याने सुज्ञान मागितलं. 3 गोष्टी शल्मोनाने परमेश्वराकडे मागितल्या. जर आपण इतिहासाचं दुसरं पुस्तक याचा 1 अध्याय त्याचं 10वं वचन जर आपण वाचू, त्या ठिकाणी असलेलं आहे की परमेश्वर शल्मोनावर प्रसन्न झाला. इतिहासाचं दुसरं पुस्तक 1 अध्यायाचं 10वं वचन. या प्रजेसमोर वर्तण्यास या ठिकाणी शल्मोन राजा परमेश्वराला म्हणत आहे, या प्रजेच्या समोर वर्तण्यास मला आता चातुर्य दे व ज्ञान दे. आणि ज्ञान दे. या ठिकाणी परमेश्वराकडे त्याने मागितलेलं आहे. चातुर्य म्हणजे सुज्ञान आणि ज्ञान म्हणजे नॉलेज. 2 शब्द या ठिकाणी त्याने 2 गोष्टी मागितल्या. त्याने विजडम मागितलं आणि त्याने नॉलेज मागितलं आणि परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न झाला. राजांच्या पुस्तकामध्ये पहिल्या राजांच्या पुस्तकामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वराकडे त्याने आणखीन एक गोष्ट मागितली. तो म्हणाला की प्रभू मला समंजसपणा दे. 3 अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये जर आपण वाचू तर त्या ठिकाणी त्याने परमेश्वराकडे समंजसपणा मागितलेला आहे. त्याने 3 गोष्टी देवाकडे मागितल्या आणि त्यामुळं परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न झाला. त्याने सुज्ञान मागितलं, त्याने ज्ञान मागितलं आणि त्याने समंजसपणा मागितला आणि परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न झाला. आणि परमेश्वर त्याला म्हणाला की तू धन मागितलं नाहीस, तू वैऱ्यावरचा शत्रूवरचा विजय मागितला नाहीस, तर तू माझ्याकडे जे मागितलेलं आहे त्यामुळं मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे. आणि परमेश्वर त्याला म्हणाला की मी तुला ज्ञान तर देईलच देईल, परंतु त्याबरोबर मी तुला एवढं देईल की तुझ्यापूर्वी कोणी झाला नाही आणि तुझ्या नंतर देखील कोणी होणार नाही. बायबल आम्हाला हे सांगतं की परमेश्वराने शल्मोनाला खूप काही दिलं. शल्मोनाला परमेश्वराने खूप ज्ञान दिलं, परमेश्वराने त्याला समंजसपणा दिला, परमेश्वराने त्याला सुज्ञान दिलं आणि शल्मोन हा अतिशय ज्ञानी राजा. बायबल आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्तानं शल्मोनाला जर आपण मत्तेचं शुभवर्तमान याचा 12वा अध्याय जर आपण वाचू तर 12व्या अध्यायाच्या 41-42 वचनामध्ये आपल्याला वाचायला मिळतं की शल्मोन आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो योना आणि परमेश्वराचं जे मंदिर आहे, या 3 गोष्टीच्या सोबत परमेश्वराने येशू ख्रिस्ताने स्वतःची तुलना केलेली आहे. 12 अध्यायाच्या 5 आणि 6 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणत आहे की मंदिरापेक्षा कोणी एक श्रेष्ठ असा तुमच्यामध्ये आहे. त्यानंतर मत्तेचं शुभवर्तमान 12 अध्यायाच्या 41 आणि 42 वचनामध्ये जर आपण वाचू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की येशू म्हणत आहे की शल्मोनापेक्षा कोणी एक ज्ञानी तुमच्यामध्ये आहे. कारण शल्मोनाचं ज्ञान ऐकण्यासाठी शबाची जी राणी आहे ती दक्षिणेकडून आली आणि तिने शल्मोनाचं ज्ञान ऐकलं. आणि प्रभू या ठिकाणी म्हणत आहे की शल्मोनापेक्षा ज्ञानी असा कोणी एक तुमच्यामध्ये आहे. परमेश्वराचं भय धरल्याने आपल्याला ज्ञानाचा प्रारंभ होतो. एखादी व्यक्ती जेव्हा परमेश्वराचं भय धरते परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न होतो. जसा तो शल्मोनावर प्रसन्न झाला आणि शल्मोनाला त्याने एवढं वैभव दिलं, एवढं सामर्थ्य दिलं, त्याला एवढा आशीर्वाद त्याने दिला की तो परमेश्वर स्वतः म्हणाला की तुझ्या पूर्वी कोणी झाला नाही आणि तुझ्या नंतरही कोणी होणार नाही. बायबल आम्हाला हे सांगतं. जर आपण उपदेशकाचं पुस्तक याचा 2रा अध्याय
त्याचं 14वं वचन जर आपण वाचू तर त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की ज्ञानाचे जे नेत्र आहेत ते त्याच्या मस्तकामध्ये असतात. ज्ञानाचे नेत्र हे त्याच्या मस्तकामध्ये असतात. म्हणूनच स्तोत्रसंहिता 147 अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये देवाचा भक्त असं म्हणतो की परमेश्वराचं भय ज्यावेळेस एखादा व्यक्ती धरतो आणि जो त्याच्या दयेची प्रतीक्षा करतो त्यांच्यावर परमेश्वर प्रसन्न होतो. परमेश्वराचं जे भय आहे फार महत्त्वाचं आहे. शल्मोनाने परमेश्वराकडं मागितलं आणि परमेश्वराने त्याला दिलं. बायबल आम्हाला हे सांगतं की त्यामुळं परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न झाला. आपण ही पण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण परमेश्वराकडं काय मागावं. बऱ्याच वेळा आपण अशा गोष्टी मागतो ज्या गोष्टी परमेश्वराला फारशा आवडत नाहीत. परमेश्वराकडे योग्य गोष्ट जर आपण मागितली तर परमेश्वर प्रसन्न होतो. जसं शल्मोनाने परमेश्वराकडं त्याने चातुर्य मागितलं, त्याने सुज्ञान मागितलं, त्याने ज्ञान मागितलं आणि त्याने समंजसपणा मागितला आणि त्यामुळं परमेश्वर शल्मोनावर प्रसन्न झाला आणि त्याने त्याला एवढं दिलं, खूप त्याला आशीर्वादित केलं. आपणही परमेश्वराकडं योग्य ते मागितलं पाहिजे. आणि म्हणून आपण ह्या ठिकाणी पाहतो स्तोत्राच्या पुस्तकामध्ये 147 अध्यायाच्या 11 वचनामध्ये लिहिलं आहे की जे त्याचं भय धरतात आणि जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात अशा लोकांवर परमेश्वर नेहमीच प्रसन्न होत असतो. यासाठी आपण परमेश्वराचं भय धरावं आणि त्याच्या दयेची आपण प्रतीक्षा करावी. या ठिकाणी आपण पाहतो जर आपण नीतिसूत्राचं पुस्तक याचा अध्याय नंबर 8 आणि वचन नंबर 13 जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी परमेश्वराचं भय म्हणजे नेमकं काय आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तिथं लिहिलेलं आहे की परमेश्वराचं भय धरल्याने मनुष्य हा दुष्कर्मापासून दूर राहतो. परमेश्वराचं जे भय आहे हे भय म्हणजे दुष्कर्मांचा द्वेष करणं आहे. परमेश्वराचं भय धरल्याने आपल्याला खूप आशीर्वाद मिळतात. पहिली गोष्ट आपण परमेश्वराचं भय धरल्याने आपण दुष्कर्मापासून लांब राहतो, दूर राहतो. आणि जर आपण नीतिसूत्राचं पुस्तक याचा 10वा अध्याय त्याचं 27 वचन जर आपण वाचू तर तिथं असं लिहिलं आहे की परमेश्वराचं भय जे आहे हे मनुष्याचं आयुष्य वाढवतं. मनुष्याचं आयुष्य वाढण्यासाठी त्याने परमेश्वराचं भय धरावं. कारण नीतिसूत्र 10:27 यामध्ये काय लिहिले आपण वाचूया ते वचन. नीतिसूत्राचं पुस्तक याचा 10वा अध्याय त्याचं 27 वचन. परमेश्वराचे भय आयुष्य वाढविते. परमेश्वराचं भय जे आहे ते आयुष्य वाढवतं. पण दुर्जनांची वर्षे परंतु दुर्जनांची वर्ष जी आहे ती कमी होतात. परमेश्वराचं भय धरल्याने मनुष्याचं आयुष्य वाढतं. नीतिसूत्र 3 अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये बायबल आम्हाला हे सांगतं की परमेश्वराच्या उजव्या हातामध्ये दीर्घायुष्य आहे आणि त्याच्या डाव्या हातामध्ये धन आणि गौरव आहेत. या ठिकाणी नीतिसूत्राचा लेखक शल्मोनाने हे सगळं लिहिलेलं आहे कारण त्याने त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि म्हणूनच तो असं म्हणत आहे की परमेश्वराच्या उजव्या हातामध्ये त्याच्या उजव्या हातामध्ये दीर्घायुष्य आहे आणि त्याच्या डाव्या हातामध्ये धन आणि गौरव आहे. आपण ते वचन वाचूया. नीतिसूत्र 3:16. त्याच्या उजव्या हातामध्ये दीर्घ आयुष्य आहे. त्याच्या डाव्या आणि त्याच्या डाव्या हातामध्ये धन आणि गौरव ही आहेत. परमेश्वराचं भय धरल्याने आयुष्य वाढतं कारण त्याच्या उजव्या हातामध्ये दीर्घायुष्य आहे आणि त्याच्या डाव्या हातामध्ये धन आणि गौरव ही आहेत. तो आपल्याला दीर्घायुष्य देऊन, तो आपल्याला धन आणि गौरव देऊन आपल्याला तो आशीर्वादित करू इच्छित आहे. परंतु त्यासाठी आपल्याला परमेश्वराचं भय धरणं गरजेचं आहे. आणि त्याची व्याख्या जी आहे ती आपल्याला नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये 8 अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये वाचायला मिळते. ते वचन देखील आपण वाचूया. नीतिसूत्राचं पुस्तक याचा 8वा अध्याय आणि त्याचं 13वं वचन. परमेश्वराचे भय धरणे म्हणजे परमेश्वराचं भय धरणं म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणं आहे. परमेश्वराचं एखादी व्यक्ती जेव्हा भय धरते तेव्हा ती व्यक्ती दुष्कर्म जे आहे, जे वाईट कर्म आहे, ज्या गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीत अशा गोष्टींचा द्वेष करणं आहे. म्हणजे त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येऊ नये याची काळजी घेणं, त्याचा द्वेष करणं, त्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकणं, याला म्हटलेलं आहे परमेश्वराचं भय धरणं. परमेश्वराचं भय धरणं म्हणजे दुष्कर्मांचा द्वेष करणं आहे. इयोबाच्या पुस्तकामध्ये 28 अध्याय हा पूर्णपणे ज्ञानाविषयीचा अध्याय आहे. या ठिकाणी 28 अध्यायाच्या 28 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वराचं भय धरणं हेच ज्ञान आहे.
एखादी व्यक्ती जेव्हा परमेश्वराचं भय धरते त्यांना ज्ञानाचा प्रारंभ होतो आणि आपल्याला ज्ञानाची अतिशय आवश्यकता आहे. कारण बायबल आम्हाला काय सांगतं? बायबल आम्हाला हेच सांगतं. जेव्हा आम्ही यशायाचं पुस्तक याचा 5वा अध्याय त्याचं 13 आणि 14 ही 2 वचनं जेव्हा आम्ही वाचतो त्या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की अज्ञानामुळं माझे लोक बंदिवासात गेलेले आहेत, त्यातले प्रतिष्ठित हे उपाशी मरत आहेत आणि त्यामुळं अधोलोकाने आपली क्षुधा वाढवलेली आहे आणि त्याने आपलं तोंड अमर्याद पसरलेलं आहे. कशामुळे लोक अधोलोकामध्ये जातात? आपण ते वचन वाचूया. यास्तव माझे लोक अज्ञानामुळे बंदिवासात गेलेले आहेत, त्यातले प्रतिष्ठित उपाशी मरत आहेत आणि लोकसमुदाय तृषाक्रांत झालेला आहे. यामुळे अधोलोकाने आपली क्षुधा आपली भूक वाढवलेली आहे आणि त्याने आपलं तोंड जे आहे अमर्याद पसरलेलं आहे. परमेश्वराचं भय नसल्या कारणानं मनुष्याच्या जीवनामध्ये अज्ञान आहे आणि अज्ञानामुळं मनुष्य हा बंदिवासामध्ये जात आहे. त्यातले प्रतिष्ठित जे आहे ते उपाशी मरत आहे, जनसमुदाय तृषाक्रांत झालेला आहे आणि त्यामुळं अधोलोकाने आपली भूक वाढवलेली आहे. बायबल आम्हाला सांगतं की अधोलोक जो आहे हा अधोलोक कशामुळं भरत आहे? केवळ लोक अज्ञानी आहेत, परमेश्वराचं ज्ञान त्यांना नाही. जगाचं ज्ञान खूप सारं आहे, परंतु जर परमेश्वराचं ज्ञान नसेल तर मनुष्याचा नाश होणार आहे. करिंथकराच्या पहिल्या पत्रामध्ये 15 अध्यायामध्ये आपण वाचतो, 32 वचनापासून पुढे जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी संत पौल असं म्हणत आहे, 33 वचनामध्ये असं म्हणत आहे की कुसंगतीने नीती बिघडते, नीतिमत्वा संबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका, कारण तुमच्यापैकी कित्येकांना देवाचं ज्ञान नाही, हे मी तुम्हाला लाजविण्यासाठी बोलतो. आपण ते वचन वाचूया 32 वचनापासून तर 34 वचनापर्यंत. मनुष्य स्वभावाप्रमाणे म्हणण्यावयाचे तर एफिसात मी श्वापदांबरोबर लढाई केली, यात मला काय लाभ? मेलेले उठविले जात नाहीत, तर चला आपण खाऊ पिऊ, कारण उद्या मरायचं आहे. फसू नका. कुसंगतीने नीती बिघडते. नीतिमत्वा संबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका, कारण कित्येकांना देवासंबंधीचं ज्ञान नाही, हे मी तुम्हाला लाजविण्यासाठी बोलतो. सगळ्या जगाचं सगळं ज्ञान असेल, परंतु जर आपल्याला देवाचं ज्ञान नसेल तर निश्चितपणे बंदिवास आपली वाट पाहत आहे. आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतं की परमेश्वर हे सांगत आहे की तुमच्या ठाई परमेश्वराचं ज्ञान असलं पाहिजे. आणि परमेश्वराचं ज्ञान आपल्याला कधी प्राप्त होईल? जेव्हा आपण त्याचं भय धरू, तेव्हा आपल्याला परमेश्वराचं ज्ञान प्राप्त होईल. इव्हन आपण पाहतो हे सामान्य लोकांसाठी आहे, परंतु जेव्हा आम्ही मलाखीचं पुस्तक याचा 2रा अध्याय त्याचं 7वं वचन जेव्हा आम्ही वाचतो त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, याचकाच्या वाणीच्या ठाई ज्ञान असावं आणि त्याचे बोलणं ऐकण्यासाठी लोकांनी आतुर असावं, कारण तो परमेश्वराचा निरोप आहे. आपण ते वचन देखील वाचूया. मलाखीचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि त्याचं 7वं वचन. कारण याचकाच्या वाणीच्या ठाई ज्ञान असावं, त्याच्या तोंडून धर्मशास्त्र ऐकण्यासाठी लोकांनी आतुर असावं, कारण तो सेनाधीश परमेश्वराचा निरोप आहे. सेनाधीश परमेश्वर ह्या जगाला जो निरोप देऊ इच्छित आहे, तो निरोप तो आपल्या याजकांच्या द्वारे देऊ इच्छित आहे. जुन्या करारामध्ये याजक हा परमेश्वराच्या समोर उभा राहणारा होता. आजच्या दिवसामध्ये प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये 1 अध्यायाच्या 5व्या आणि 6व्या वचनामध्ये लिहिल्याप्रमाणे आपण परमेश्वराचे याजक आहोत, आपण त्याचं राज्य आहोत. पेत्राने आपल्या पत्रामध्ये 2ऱ्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तुम्ही तर निवडलेला वंश आहात, राजकीय याजकगण आहात, देवाचं पवित्र राष्ट्र आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या पुत्राच्या प्रकाशामध्ये पाचारण केलेलं आहे, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. आज आपण याजक आहोत, त्याचं राज्य आहोत. आपल्या वाणीच्या ठाई ज्ञान असलं पाहिजे. याजकाच्या वाणीच्या ठाई ज्ञान असावं आणि त्याच्या तोंडातून धर्मशास्त्र ऐकण्यासाठी लोकांनी आतुर असावं, कारण तो परमेश्वराचा निरोप आहे.
या ठिकाणी मलाकी 2:7 मध्ये आपल्याला ते पाहायला मिळत आहे. जर आपण होशेचं पुस्तक याचा 4था अध्याय त्याचं 6वं वचन जर आपण वाचू तर त्या ठिकाणी देखील आपल्याला काय पाहायला मिळतं. आपण ते वचन वाचूया. होशेचं पुस्तक याचा 4था अध्याय त्याचं 6वं वचन. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केलास म्हणून मीही तुझा अव्हेर करील. म्हणजे अर्थात मी तुला याचकाचं काम करू देणार नाही असं परमेश्वर म्हणत आहे. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केलास त्यामुळं मी तुझा अव्हेर करल असं या ठिकाणी परमेश्वर म्हणत आहे. तुझा अव्हेर करील याचा अर्थ मी तुला याचकाचं काम करू देणार नाही. सर्वांच्या ठाई परमेश्वराची इच्छा आहे की ज्ञान असावं. बायबल आम्हाला सांगतं की परमेश्वराचं भय धरल्याने आमच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रारंभ होतो. आणि म्हणून या ठिकाणी लिहिलं आहे स्तोत्राच्या पुस्तकामध्ये 147 अध्याय त्याच्या 11 वचनामध्ये लिहिलं आहे, जे परमेश्वराचं भय धरतात त्यांच्याविषयी परमेश्वर नेहमीच संतुष्ट असतो. आणि म्हणून देवाचं भय धरणं फार महत्त्वाचं आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जेव्हा आम्ही येतो 20व्या अध्यायामध्ये, त्या 20व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की अब्राहम जो आहे, अब्राहम अबिमलेकच्या राज्यामध्ये गेला आणि त्या ठिकाणी जात असताना त्याने हे पाहिलं. तो म्हणाला की या ठिकाणी परमेश्वराचं भय नाही. त्याला दुसरा 20 अध्यायाचं 11 वचन जर आपण वाचू तर त्या ठिकाणी अब्राहम अबिमलेकला असं म्हणाला की मला असं वाटलं की या ठिकाणी परमेश्वराचं अगदीच भय नाही. त्यामुळं मी माझ्या पत्नीला असं म्हणालो की जेव्हा कुणी तुला विचारेल की तू या पुरुषाची कोण आहेस तेव्हा तू सांग हा माझा भाऊ आहे आणि मी सांगेल ही माझी बहीण आहे. का तर अब्राहमाला असं वाटलं की परमेश्वराचं जे भय आहे ते कदाचित अबिमलेकच्या राज्यामध्ये नसेल, कारण तो तशा प्रकारे बोलला. परंतु बायबल आम्हाला सांगते की आमचा जो परमेश्वर आहे हा सर्वव्यापी परमेश्वर आहे. तो आपल्या लोकांचं रक्षण करणारा आहे. स्तोत्र 105 मध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की मी असं म्हणालो की माझ्या संदेष्टांना हात लावू नका. अबिमलेकला त्याने अब्राहमाला आणि त्याच्या पत्नीला हात लावू दिला नाही, कारण परमेश्वर जो आहे हा सर्वव्यापी आहे. जगामध्ये सर्व ठिकाणी त्याचं भय धरावं अशी परमेश्वराची इच्छा आणि योजना आहे. आणि म्हणून या ठिकाणी जर आपण उत्पत्तीचं पुस्तक याचा 20वा अध्याय त्याचं 11 वचन जर आपण वाचू तर त्या ठिकाणी अब्राहम काय बोललेला आहे, अबिमलेखाशी तो काय बोललेला आहे हे आपण वाचूया. अब्राहम अबिमलेखला असं म्हणाला, या ठिकाणी देवाचे भय देवाचं भय अगदीच नाही, म्हणून हे लोक माझ्या बायकोसाठी माझा घात करतील असे मला वाटलं. असं त्याला वाटलं होतं की या ठिकाणी परमेश्वराचं भय नाही. परंतु आपण पाहतो की आपला जो परमेश्वर आहे जो सर्वव्यापी आहे, ज्याला ओमनी प्रेझेन्स म्हटलेलं आहे. कुठूनही एखादी व्यक्ती जर परमेश्वराचं भय धरते तर परमेश्वर त्याचं रक्षण करतो. बायबल आम्हाला हे सांगतं की अब्राहम, इसाक, याकोब हे देवाचं भय धरणारे लोक होते आणि म्हणून परमेश्वराने त्यांचं त्यांच्या कुटुंबाचं संरक्षण केलं. म्हणून परमेश्वर त्या लोकांविषयी प्रसन्न असतो की जे लोक परमेश्वराचं भय धरतात. आणि पुढच्या ओळीमध्ये असं म्हटलेलं आहे की जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात, त्याच्या दयेची वाट पाहतात. बायबल आम्हाला सांगतं, जर आपण विलापगीताचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि त्याचं 22 वचन जर आपण वाचू तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की आम्ही भस्म झालो नाही, ही केवळ परमेश्वराची दया आहे, कारण त्याच्या करुणेला कधीच खंड पडत नाही. रोज सकाळी त्याची दया आमच्यासाठी नवीन होते. रोज आपण परमेश्वराच्या दयेची प्रतीक्षा करणं गरजेचं आहे. आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया आहे, कारण त्याच्या करुणेला कधीच खंड पडत नाही. रोज सकाळी परमेश्वराची दया आमच्यासाठी नवीन होते. आणि म्हणूनच स्तोत्राच्या पुस्तकामध्ये 108 अध्याय त्याच्या 1-2 वचनामध्ये जर आपण वाचू तर त्या ठिकाणी स्तोत्रकर्ता काय म्हणत आहे त्याकडे आपण लक्ष देऊया. स्तोत्रसंहिता 108 अध्याय त्याचं 1 आणि 2 वचन. हे देवा, माझे मन स्थिर आहे, मी गाईन, मी जीवे भावे स्तोत्रे गाईन. हे सतारी, हे विने जागृत व्हा, मी प्रभातीला जागी करीन. हे परमेश्वरा, लोकांमध्ये मी तुझे उपकार स्मरण करीन, राष्ट्रांमध्ये तुझी स्तोत्रे गाईन. कारण तुझी दया आकाशाहून उंच आहे, व तुझे सत्य सत्य जे आहे हे गगनापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. परमेश्वराची जी दया आहे ती आकाशाहून उंच आहे. आणि म्हणून रोज सकाळी
आपण परमेश्वराच्या दयेची प्रतीक्षा करायची आहे. कारण अशा लोकांवर परमेश्वर प्रसन्न होत असतो. जे त्याचं भय धरतात आणि जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात त्यांच्यावर परमेश्वर प्रसन्न होतो. आणखीन एक वचन जर आपण वाचू तर आपल्याला बायबल काय सांगतं, परमेश्वर कोणावर प्रसन्न होतो त्याविषयी आपण इब्री लोकाच्या पत्रामध्ये 13वा अध्याय आणि त्याचं 16 वचन जर आपण वाचू तर त्या ठिकाणी बायबल आम्हाला काय सांगतं आपण वाचूया. 13 अध्यायाचं 16 वचन, इब्री लोकांचं पत्र. चांगले करण्यास व दान करण्यास विसरू आणि नका, दान करण्यास विसरू नका, कारण अशा यज्ञांनी देव देव संतुष्ट होतो. चांगलं करण्यास आणि दान करण्यास आपण विसरू नये, कारण अशा यज्ञांनी परमेश्वर प्रसन्न होतो. चांगलं नेहमी करत राहावं. याकोबाच्या पत्रामध्ये 4 अध्यायाच्या 17 वचनामध्ये लिहिलं आहे, चांगलं करणं कळत असून जो ते करत नाही त्याचं ते पाप आहे. चांगलं करणं कळत असून जर आपण ते करत नाही तर त्याचं ते पाप आहे, असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगत आहे. स्तोत्राच्या पुस्तकामध्ये आणि त्याच्या 92 अध्यायामध्ये 1ल्या वचनामध्ये जर वाचलं आपण तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. आपण ते वचन वाचूया. परमेश्वराचे उपकार स्मरण करणं हे परात्परा तुझ्या नावाची स्तोत्रे गाणं चांगलं आहे. परमेश्वराचे उपकार स्मरण करणं हे परात्परा तुझ्या नावाची स्तोत्र गाणं चांगलं आहे. परंतु जर आपण परमेश्वराचे उपकार स्मरण करत नाही, त्याच्या नावाची जर स्तोत्र गात नाही तर ते चांगलं नाही. आणि आपल्याला कळतंय की ते चांगलं आहे, परंतु जर आपण ते करत नाही तर ते पाप आहे. आणि म्हणून लिहिलं की चांगलं करण्याचा चांगलं आपण करत राहावं, कारण त्या अशा यज्ञांनी परमेश्वर हा प्रसन्न होतो. बायबल आम्हाला हे सांगतं, जर आपण गलतीकराचं पत्र याचा 6वा अध्याय आणि त्याचं 9वं वचन जर आपण वाचू, 9 आणि 10 या 2 वचनामध्ये काय लिहिलेले आपण पाहूया. गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि त्याचं 9 आणि 10 वचन. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. चांगलं करण्याचा आपण बिलकुल कंटाळा करू नये, कारण चांगलं करणं अशा यज्ञांनी परमेश्वर संतुष्ट होतो. आणि म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे की चांगलं करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण अशा यज्ञांनी परमेश्वर संतुष्ट होतो. परत एकदा ते वचन आपण वाचूया. इब्री लोकांचं पत्र याचा 13वा अध्याय त्याचं 16 वचन. चांगले करण्यास व दान करण्यास चांगलं करण्यास आणि दान करण्यास विसरू नका, कारण अशा यज्ञांनी परमेश्वर संतुष्ट होतो. दान करण्यास देखील आपण विसरू नये, कारण अशा यज्ञांनी परमेश्वर हा संतुष्ट होत असतो. पवित्र शास्त्रामध्ये दानाविषयी अनेक ठिकाणी लिहिलेलं आहे. जर आपण मलाखीचं पुस्तक याचा 3रा अध्याय त्याचं 10वं वचन जर आपण वाचू तर त्या ठिकाणी परमेश्वर असं म्हणत आहे की माझ्या मंदिरामध्ये अन्न असावं, म्हणून तुम्ही आपला दशमांश भांडारात आणा, म्हणजे आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही, एवढा आशीर्वाद मी तुम्हाला देतो की नाही याविषयी तुम्ही माझी प्रतीती पहा. इथं लिहिलं की दान जे आहे, ऑफरिंग जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ऑफरिंग आपण कसं द्यावं. आपण लुकाचं शुभवर्तमान याचा 21वा अध्याय त्याची पहिली 4 वचनं जर आपण वाचू तर त्या 4 वचनामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की एका विधवेने परमेश्वराच्या दानपात्रामध्ये, मंदिराच्या दानपात्रामध्ये 2 टोल्या टाकल्या आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या दानपात्राकडे पाहत होता. बाकीचे जे लोक आहेत ते आपल्या समृद्धीमधून टाकत होते, आपल्या विपुलतेमधून टाकत होते, परंतु येशू म्हणाला की ह्या विधवेने आपल्या कमाईमधून टाकलेलं आहे. आपण ते वचन वाचूया. 21 अध्यायाची पहिली 4 वचनं. मग त्याने दृष्टी वर करून धनवानांना आपली दाने मंदिराच्या भांडारात टाकताना पाहिले. त्याने एका दरिद्री विधवेलाही तेथे 2 टोल्या टाकताना पाहिलं. तेव्हा तो म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, या दरिद्री विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे, कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीमधून दानात टाकलं. हिने तर आपल्या कमाईमधून आपली सर्व उपजीविका टाकलेली आहे.
या ठिकाणी बायबल आम्हाला काय सांगतं, आपण कशा प्रकारे द्यावं. दान करण्यास आपण विसरू नये, कारण अशा यज्ञांनी परमेश्वर संतुष्ट होतो. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानं एका दरिद्री विधवेबद्दल सांगितलेलं आहे. आणि ती दरिद्री जी विधवा आहे, त्या दरिद्री विधवेकडं प्रभू येशू ख्रिस्ताचं लक्ष होतं. जेव्हा आपण ऑफरिंग देतो, त्या ऑफरिंगकडं देवाचं लक्ष असतं. आपण किती देतो, आपण कसं देतो, आपण कोणत्या मनाने देतो, याकडं देवाचं लक्ष असतं. बायबल आम्हाला हे सांगतं की आपण दानधर्म करण्यास विसरू नये, कारण अशा यज्ञांनी परमेश्वर संतुष्ट होतो. जर आपल्याला परमेश्वराला संतुष्ट करायचं आहे असेल, तर आपल्याला देवाच्या सेवेसाठी देणं गरजेचं आहे. इथं असं लिहिलं आहे की ही विधवा जी आहे, ही विधवा दरिद्री होती, परंतु तिने जे आपल्या परमेश्वराच्या दानपेटीमध्ये जे टाकलेलं आहे, मंदिराच्या दान कोशामध्ये जे टाकलेलं आहे, ते तिने सर्वांच्यापेक्षा जास्त टाकलं. असं प्रभू येशू ख्रिस्तानं तिला सर्टिफिकेट दिलं. कारण बाकीच्यांनी आपल्या समृद्धीमधून टाकलेलं आहे, बाकीच्यांनी आपल्या विपुलतेमधून टाकलेलं आहे, परंतु हिने आपल्या दरिद्रतेतून, तिने आपली सगळी उपजीविका जी आहे ती परमेश्वराच्या भांडारामध्ये टाकलेली आहे. परमेश्वर अशा लोकांविषयी संतुष्ट होतो की त्यांच्याकडे जे आहे ते प्रभूला देतात. परंतु त्यासाठी सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट करण्याची गरज आहे. आपण जर करिंथकराचं दुसरं पत्र, याचा 8वा अध्याय आणि 8व्या अध्यायाची पहिली काही वचनं जर आपण वाचू, तर त्या ठिकाणी मासोदोनियाच्या लोकांविषयी लिहिलेलं आहे. मासोदोनियाचे जे लोक आहेत, हे मासोदोनियाचे लोक अतिशय गरीब होते, अतिशय दरिद्रीचे लोक होते. असं लिहिलेलं आपण ते वचन वाचूया. बंधूंनो, मासेदोनियांतील मंडळांवर या झालेल्या ठिकाणी देवाच्या पौलाने करिंथच्या लोकांचं जे मन आहे, हे मासोदोनियाच्या लोकांकडे लावलेलं आहे. वाच. बंधूंनो, मासेदोनियांतील मंडळांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी मासोदोनियामधील मंडळावर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हास कळवितो. आम्ही तुम्हाला कळवितो. ती अशी की संकटाच्या बिकट परीक्षेमध्ये त्यांचा आत्यंतिक आनंद व त्यांचे आणि त्यांचं कमालीचं दारिद्र्य, ह्यामध्ये त्यांची औदार्य संपदा विपुल झाली. पुढचं वचन. कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे व शक्ती पलीकडेही आणि आपल्या शक्ती पलीकडेही त्यांनी दिलं. पुढं. आपण होऊन दान दिले अशी मी साक्ष देतो. त्यांनी आम्हाजवळ आग्रहपूर्वक मागितले की पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हाला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी. आम्हास आशा होती, त्याप्रमाणेच केवळ नव्हे, तर त्यांनी प्रथम आपणा स्वतःच प्रभूला दिले. त्यांनी सर्वप्रथम आपणा स्वतःला प्रभूला दिलं आणि देवाच्या इच्छेने आपणासही आम्हाला दिलं. सर्वप्रथम ही गोष्ट आहे, आपल्याला ऑफरिंग देण्यासाठी किंवा दान देण्यासाठी कधी अडचण येते, ज्यावेळेस आपण स्वतःला प्रभूला समर्पित करत नाही. मासोदोनियाचे लोक, त्यांचं देखील कमालीचं दारिद्र्य होतं, परंतु ह्या दारिद्र्यामध्ये त्यांची औदार्य संपदा जी आहे ती विपुल झाली. कारण सर्वप्रथम त्यांनी आपणा स्वतःला देवाला देऊन टाकलं. ज्यावेळेस आपण स्वतःला परमेश्वराला देऊन टाकतो, त्यावेळी आपल्याला देवाला देण्यासाठी देखील कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. या ठिकाणी आपण पाहतो, त्या विधवेकडं प्रभू येशू ख्रिस्तानं पाहिलं, बाकीच्यांकडे देखील पाहिलं. बाकीच्यांनी आपल्या समृद्धीमधून टाकलं, परंतु ह्या विधवेने आपली सगळी कमाई जी आहे ती दरिद्री होती, गरीब होती, परंतु आपण पाहतो की तिने सर्व टाकल्याच्या नंतर प्रभूने त्या ठिकाणी असलेल्या लोकांना सांगितलं, मी तुम्हाला सांगतो की ह्या विधवेने सर्वांपेक्षा जास्त टाकलेलं आहे. या ठिकाणी दान हा यज्ञ केल्याने परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होतो. तेव्हा परमेश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण विशेष खटपट केली पाहिजे. बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की परमेश्वर आपल्यावर कशाने प्रसन्न होतो. जर आपण करिंथकराचं दुसरं पत्र, याचा 8वा अध्याय, त्याचं 9वं वचन जर आपण वाचू, तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी संत पौल लिहित आहे की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला ठाऊक आहे, तो धनवान असताना तुमच्यासाठी दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावं. प्रभू येशू ख्रिस्तानं आपलं सर्वस्व जे आहे ते सर्वस्व त्याने त्याचा त्याग केला. स्वर्गामध्ये तो धनवान होता, परंतु तो धनवान असताना आमच्यासाठी गरीब झालेला आहे. आणि म्हणून फिलिप्पीकराच्या पत्रामध्ये
दुसऱ्या अध्यायाच्या 5 ते 11 वचनामध्ये बायबल आम्हाला सांगतं की असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाई देखील असावी. तो देवाच्या समान असताना, तो देवाच्या स्वरूपाचा असताना देवाच्या समान असावं हा लाभ आहे असे त्याने मानलं नाही. त्याने स्वतःला रिक्त केलं. तो मनुष्याच्या प्रतिमेचा झाला. त्याने दासाचं स्वरूप धारण केलं आणि येतपर्यंत आज्ञा पालन करून त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचं मरण सहन केलं. त्यामुळं देवानं त्याला अतिउच्च केलं आणि सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव त्याला दिलं, अशासाठी की वर आकाशामध्ये, खाली पृथ्वीवर आणि पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावानं टेकला जावा आणि प्रत्येक जिभेने कबूल करावं येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे. येशूने सर्वस्व देऊन टाकलेलं आहे. त्याने काही ठेवलं नाही. त्याने एफिस्कराच्या पत्रामध्ये 5 अध्यायाच्या 25 वचनामध्ये लिहिलं आहे की त्याने मंडळीवर प्रेम केलं आणि त्याने मंडळीला स्वतःला देऊन टाकलेलं आहे. त्याने आपलं सर्वस्व देऊन टाकलेलं आहे आणि त्यामुळं आपण पाहतो की परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न झाला आणि त्याला असं नाव दिलं की वर आकाशामध्ये, खाली पृथ्वीवर आणि पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा त्या नावानं टेकला जावा आणि प्रत्येक जिभेने कबूल करावं की येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे. या ठिकाणी परमेश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी या गोष्टी करणं गरजेचं आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त बाप्तिस्मा घेत होता, मत्तयाचं शुभवर्तमान 3 अध्याय 13 ते 17 वचनामध्ये लिहिलं आहे. असं लिहिलं की जेव्हा येशूने बाप्तिस्मा घेतला, आकाश उघडलं, आत्मा कबुतरासारखा त्याच्यावर उतरला आणि आकाशातून वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. रूपांतराच्या पर्वतावर मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये 17 अध्यायाच्या पहिल्या 5 वचनामध्ये जर आपण वाचू, त्या ठिकाणी देखील असं लिहिलं आहे की त्यांच्यावर एका मेघाने छाया केली आणि मेघातून वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे, याचं तुम्ही ऐका. प्रभू येशू ख्रिस्त ज्याप्रमाणे ह्या जगामध्ये येऊन त्याने परमेश्वराला प्रसन्न केलं, आपण देखील या जगामध्ये असताना प्रभूला प्रसन्न केलं पाहिजे. आणि कशा कशा प्रकारे प्रसन्न केलं पाहिजे हे आपण या दिवसामध्ये पाहिलेलं आहे. सर्वात शेवटी आपण हे पाहिलेलं आहे की चांगलं करण्यास आणि दान करण्यास विसरू नका, कारण अशा यज्ञांनी परमेश्वर संतुष्ट होत असतो आणि म्हणून आपण देवाला संतुष्ट करण्यासाठी नेहमीच झटलं पाहिजे. बायबल आम्हाला हे सांगतं की परमेश्वर दुर्जनांवर कधी प्रसन्न होत नसतो. जे नीतिमान लोक आहेत, जे विश्वास ठेवणारे लोक आहेत आणि जे त्याचं भय धरणारे आहेत, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करणारे आहेत, जे चांगलं करतात, जे दानधर्म करतात, अशा लोकांवर परमेश्वर प्रसन्न राहतो. देवबाप या वचनाच्या द्वारे आपण सर्वांना आशीर्वाद देऊ. या आपण प्रार्थना करूया. आपले डोळे आपण बंद करूया. सर्वशक्तिमान जिवंत पवित्र परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये आम्ही सर्व लहान थोर तुझ्या पवित्र चरणाशी नतमस्तक होतो. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. कशा प्रकारे आम्ही तुला प्रसन्न करावं हे तू आम्हाला तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे दाखवलेलं आहे, शिकवलेलं आहे. याबद्दल प्रभुदेवा आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. या जगामध्ये असताना आम्ही सदैव तुला प्रसन्न करत राहावं, कारण ज्या लोकांवर तू प्रसन्न आहेस अशाच लोकांना प्रभू तुझ्या राज्यामध्ये सहभाग आहे. ज्याला 5,000 मिळालेले होते त्याने आणखीन 5,000 मिळवून आणले आणि तू म्हटलास की भल्या आणि विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीविषयी विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करील. आपल्या धन्याच्या आनंदामध्ये सहभागी हो. ज्याला 2,000 मिळाले होते त्याला देखील तू म्हणाला की भल्या आणि विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीविषयी विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करील. आपल्या धन्याच्या आनंदामध्ये सहभागी हो. परंतु ज्याला 1,000 मिळालेले होते ते 1,000 त्याने पुरून ठेवले होते आणि जेव्हा तू आलास, धनी आला, त्यावेळी तो म्हणाला की मला ठाऊक आहे की आपण करडे आहात. ज्या ठिकाणी आपण पेरलं नाही त्या ठिकाणी कापणी करता, ज्या ठिकाणी पसरलं नाही त्या ठिकाणी गोळा करता, हे मला ठाऊक होतं आणि म्हणून मी तुमचे ते 1,000 रुपये मी जमिनीमध्ये लपून ठेवले. त्यावेळी धनी म्हणतो, दुष्ट आणि आळशी दासा. अशा प्रकारे आपण पाहतो की खरोखर परमेश्वर पित्या तुझ्या वचनामध्ये लिहिलं आहे की जे लोक काम करतात अशा लोकांवर देखील तू प्रसन्न होतो. म्हणून तुला प्रसन्न करण्यासाठी या दिवसामध्ये तू आमचं विशेष प्रकारे सहाय्य कर. तुला आवडणारं जीवन जगण्यास प्रभू तू आमची मदत कर. सर्व मान, सर्व महिमा, सर्व गौरव प्रभू आम्ही तुला देतो. सदैव तुला प्रसन्न करत राहण्यास आमची सहायता कर. ही प्रार्थना विनंती प्रभू येशूच्या पवित्र नावात मागितलंय म्हणून तो ऐक.
आमेन.